ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मनोज जरांगे मागणीवर ठाम, तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक. सातारा आणि हैदराबाद गॅझेटबाबत बैठकीत चर्चा. मंत्री विखे पाटील यांची माहिती. सरकार अंमलबजावणी करत नाही, त्यामुळे उद्यापासून पाणी बंद, उद्यापासून कडक उपोषणाला सुरुवात करणार. जरांगे पाटील यांची भूमिका. राज ठाकरेंच्या मुलाला विधानसभेत पाडलं. राज ठाकरे कुचक्या कानाचे. फडणवीसांनी घरी चहा घेतला तर पक्ष गेला तरी त्यांना चालतं. मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. मराठा समाज जातीनं मागास नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटलांची टीका. मराठा आंदोलनाच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका. जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन. रेनकोट वाटपाच्या नावाखाली कुणी पैसे जमा केल्याचं कानावर आलं. जरांगेंची प्रतिक्रिया. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगेंसोबत उपोषणाला बसायला हवं, मात्र ते भाजपच्या दबावाखाली आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. संजय राऊतांचा निशाणा. महायुती सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. जरांगे पाटलांनी संयम ठेवावा. उदय सामंतांची प्रतिक्रिया. ओबीसींबद्दलची भूमिका महाविकास आघाडीनं स्पष्ट करावी. विरोधकांनी मराठा आरक्षण दिलं का? उदय सामंतांचा महाविकास आघाडीवर निशाणा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जरांगेंची भेट घेतली. सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न जास्त ताणू नये, आरक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावे. मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया. डॉक्टरांकडून जरांगे पाटलांची वैद्यकीय तपासणी. जरांगेंचा रक्तदाब, शुगर व्यवस्थित असल्याची डॉक्टरांची माहिती. सीएसएमटी रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा. सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली. आंदोलकांची गर्दी असतानाही रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यात आली. सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी. पोलिसांचाही बंदोबस्त तैनात. आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी पावसाची हजेरी. पावसापासून बचावासाठी आंदोलकांना डोक्यावर ताडपत्री घेण्याची वेळ. मुंबईच्या पोलीस आयुक्तालयासमोर मराठा बांधवांच्या वाहनांची गर्दी. या ठिकाणी नाश्ता करून मराठा बांधव आझाद मैदानावर होत आहेत दाखल. वाशी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी. आंदोलक हलगी वाजवत वाशी रेल्वे स्थानकावरून आझाद मैदान गाठणार. मराठा आंदोलकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबई पालिका सज्ज. पालिकेच्या 60 सफाई कामगारांकडून वाशीतील रस्त्यांची साफसफाई. मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी बाप्पाची आरती. उपोषण सुरू असतानाच मनोज जरांगेंनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली होती. नवी मुंबईच्या वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 30 ते 35 हजार आंदोलक मुक्कामी. सिडको एक्झिबिशन सेंटर बाहेर आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था. मराठा आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश. आदेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्रकार संघाच्या हॉलमध्ये कॅन्टीनची उभारणी. एका वेळेस 10,000 लोकांचं जेवण कॅन्टीनमध्ये बनवता येणार. आझाद मैदानात मराठा आंदोलक मंडप उभारणार. पावसापासून बचावासाठी आंदोलकांकडून मंडप उभारला जाणार. आंदोलकांना गाड्या काढून घेण्याचं आवाहन. ही तर महाराष्ट्राची कोंडी. एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं ही सामाजिक वीण अडचणीत आणण्यासारखं. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांची ट्विट करत प्रतिक्रिया. गुणरत्न सदावर्तेंच्या मुंबईतील घराबाहेरील बंदोबस्त वाढवला. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानातील आंदोलनास परवानगी न देण्याची मागणी करत उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका. केंद्राशी संबंधित विषय असताना शहा जरांगेंना भेटले नाही. जम्मू काश्मीरमध्ये 370 हटवू शकतात. मराठा आरक्षणासाठी घटनेतही बदल करू शकतात. मुंबईत येऊन अमित शहांनी काय केलं? राऊतांचा सवाल. शिंदे शहांच्या मागे शेपूट हलवून फिरतात. शिंदे दरेगावात यज्ञ करण्यासाठी जाऊन बसलेत. संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. राजेश टोपे आज शरद पवारांना भेटण्याची शक्यता. राजेश टोपे मराठा आरक्षणावर पवारांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात शिवसागर जलाशयाच्या तराफ्यातून शिंदे दरेगावी पोहोचले. गणेशोत्सवानिमित्तानं शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी. मनोज जरांगेंच्या उपोषणाला वकील संघटनेचा पाठिंबा. छत्रपती संभाजीनगरमधून वकील जरांगेंच्या भेटीसाठी. पुण्याच्या जुन्नर इथल्या सामाजिक संस्थेकडून मराठा बांधवांसाठी मदतीचा हात. जीवनावश्यक वस्तू मुंबईत दाखल. 2 लाख मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था. दिवसभरात 15 ते 20 हजार जणांचं जेवण केलं जाणार.
धाराशिवच्या कळंबहून मराठा आंदोलकांसाठी 1 क्विंटल चटणी आणि 20,000 भाकरीची शिदोरी रवाना। धाराशिवच्या नागरिकांकडून भरभरून अन्नदान। मराठा आरक्षणासाठी मुस्लिम तरुणाचा अजमेर दर्ग्यात नवस। मीरा भाईंदरमधील अझीम तांबोळींची अजमेर दर्ग्यात प्रार्थना। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मुस्लिम तरुणाची भावना। नवी मुंबईच्या वाशी टोल नाक्यावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। टोल नाक्यावर मोठा फौजफाटा तैनात। नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आर्मीच्या गाड्यांना वाट मोकळी करून दिली। नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। उपोषणस्थळी कार्यकर्ते नेते यायला सुरुवात। मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द। गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त। रेल्वे स्थानकातही अतिरिक्त फौजफाटा। कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस। शरद पवारांनी पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना। ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांनी दिलं होतं पत्र। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं जीएसबी गणपतीचं दर्शन। जीएसबी गणपती मंडळाकडून राज ठाकरेंचं स्वागत। जीएसबी गणेश मंडळात राज ठाकरे आणि किरीट सोमय्यांची भेट। राज ठाकरे आणि सोमय्या यांनी जीएसबी गणपतीचं घेतलं दर्शन। राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या गणपतीचं घेतलं दर्शन। राज ठाकरे सहकुटुंब बाळा नांदगावकर यांच्या घरी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगावच्या निवासस्थानी प्रथमच गणपतीची प्रतिष्ठापना। दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीच्या प्रतिकृतीची स्थापना। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे गणरायाच्या चरणी लीन। लालबागच्या राजाचं रहाणेंनी घेतलं दर्शन। वर्ध्यात गणेशोत्सवानिमित्त बनवली चातुर्मास थीम। देखाव्याच्या माध्यमातून चातुर्मासाचं महत्त्व सांगण्यात आलं। शिवचित्रकार स्वप्नील सागर आणि सिद्धेश सागर यांनी घरगुती गणपती समोर साकारला। कृष्णामाईच्या मंदिराचा देखावा। पुण्याच्या राजगड तालुक्यातील विंझर गावातील घरी साकारला देखावा। कोल्हापुरातील शेतकऱ्यानं बाप्पासाठी शक्तीपीठ महामार्गाचा देखावा साकारला। एकुंडी गावातील शेतकरी आनंद आणि कोमल पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाचा देखावा साकारला। प्रहारचे माजी आमदार राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। 3 तारखेला अमरावतीत हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। येत्या 24 तासात राज्यातील 17 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 5 दिवसात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता। जळगावचं गिरणा धरण 92% भरलं। तर हरणबारी ठेंगोडा नागासाकी धरणातून 3950 क्युसेक पाण्याचा विसर्ग। मन्याड धरणही भरलं। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणातून तापी नदीत 60,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे जुवार्डी परिसरात मुसळधार पाऊस। लवण नाल्याला पूर आल्यानं 2 तास वाहतूक कोंडी। बुलढाण्यातील पेनटाकळी प्रकल्प 89.49% भरला। धरणाचे 7 वक्र दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवच्या सीना कोळेगाव धरणातून 5,000 क्युसेक विसर्ग सुरू। धरणाचे 4 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडले। सीना नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ। एकूण 162 प्रकल्पांपैकी 127 प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले। शेती पिकांना आवश्यकतेनुसार सिंचनाची सोय होणार। गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। शेतजमिनीला ओलावा मिळाल्यानं पिकांना मोठा फायदा।